स्वतःच्या मुलाशी प्रेमाने वागते, पण घरामध्ये तिचं हे रौद्र रूप बघून असं वाटत नाही की ती तिच्या मुलाशी प्रेमाने वागत असेल. चला तर बघूयात, असाच एक किस्सा जान्हवी इकडे सांगते. तर इकडे वर्षा उसगावकर सांगत असते की माझं लग्न गोव्यातच झालं, मी आधी पण गोव्यातच राहायचे, त्यामुळे मला असं काही वेगळं नाही वाटलं, कारण मी गोव्याची आणि माझा नवरा देखील गोव्याचाच. त्याच्यामुळे बहिणीच्या घरी लग्न झालं असल्यामुळे मला रडताच नाही आलं. म्हणजे सासरी जाताना रडतात ना, ते रडायला आलंच नाही. आणि माझे वडील म्हणजे इतके रडायला लागले मला मिठी मारून की वर्षा तू नीट राहा, आणि माझं म्हणजे डोळ्यातनं एक पाण्याचा थेंब देखील आला नाही. आणि त्यामुळे माझे मिस्टर मला अजूनपर्यंत टोमणा देतात की तुझ्या मनात काही भावनाच नाहीयेत, तुला रडताच येत नाही, कसलं इमोशनलेस आहेस का तू. तर मी म्हटलं अरे तसं नाही, कारण तिथंच असल्यामुळे मला ते नाही आलं, माझ्या मनामध्ये गलबलून आलेलं, पण ते डोळ्यातून अश्रू नाही बाहेर आले, असं इकडे वर्षा सांगत असते. तर अरबाज सांगतो मी पण तेच म्हणतोय, ज्यावेळेस ईद येते ना माझे वडील मला हक करतात, आणि माझ्या इतर वेळेस माझं असं असतं की डोळे खाली झुकवून नेहमी मी माझ्या वडिलांशी डोळे झोपूनच बोलत असतो. आणि ईदच्या वेळेस ते मिठी मारतात ना, मग असं वाटतं अरे बस. कारण मुलांचं कसं असतं की मुलं वडिलांशी जास्त क्लोज नसतात, मुली असतात, आणि मुलं ही त्यांच्या आईशी क्लोज असतात. तर वर्षा सांगते की हो, मुलांना थोडं आणि वडिलांना थोडं लाज वाटते एकमेकांना मिठी मारायला, ते कारण मी पुरुष आहे, मी कसं करणार. तर जान्हवी म्हणते की पहिल्या आई वडिलांचं वेगळंच होतं, पण आता आम्ही आहे ना, आम्ही ईशानला दिवसातून 100 वेळा आय लव्ह यू म्हणत असतो. ईशान तुला माहिती आहे ना मम्माचं तुझ्यावरती किती प्रेम आहे, आणि डॅडा पण तसाच, म्हणजे माझा नवरा पण तसंच. त्यामुळे ईशान सुद्धा आम्हाला आय लव्ह यू टू 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 असं म्हणत असतो. तर जान्हवी कधी सुद्धा इकडे घरामध्ये दुसऱ्या व्यक्तीशी प्रेमाने वागताना दिसत नाही, पण मुलावर माझं किती प्रेम आहे हे असं सांगते. तर तुम्हाला जान्हवीची ही गोष्ट खरी वाटते की नाही, या गोष्टीबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.